नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत उडीद वडे. मी ब्रेकफास्टसाठी आज बनवलेले आहेत उडीद वडे. खूपच झटपट अशा पद्धतीने आणि खूपच क्रिस्पी असे आपले उडीद वडे झालेले आहेत आणि खूपच साधी सिंपल अशी रेसिपी आहे. उडीद वडे बनवण्याची माझी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. खूपच साधी सिंपल पद्धत आहे. बघू शकता खूप छान आणि क्रिस्पी अशा पद्धतीने आपले उडीद वडे तयार झालेले आहेत. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर फ्रेंड्स, आदल्या दिवशी रात्री मी उडीद डाळ स्वच्छ निवडून स्वच्छ पाण्याने धुवून ती भिजत घातलेली होती आणि खूप छान प्रकारे आपली डाळ भिजली गेलेली आहे. तर मिक्सरला आपण बॅटर तयार करण्याआधी स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे. नंतर आपण ती मिक्सरमध्ये ॲड करायची आहे. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण डाळ घेतलेली आहे उडीद डाळ. त्यामध्ये आपण एक मिरची आणि आलं घेतलेलं आहे. हे सर्व आपण बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये अगदी थोड्या प्रमाणात पाणी आपण ॲड करायचं आहे आणि बॅटर बघा खूप छान प्रकारे तयार झालेलं आहे. बॅटर अगदी आपल्याला पातळ अशा पद्धतीने करायचं नाही आहे. अशा पद्धतीने घट्ट झालं पाहिजे बॅटर. म्हणूनच आपण जास्त पाणी त्यामध्ये ॲड करणार नाही आहे. तर चवीपुरते आपण मीठ ॲड केलेले आहे त्यामध्ये. नंतर आपण त्यामध्ये बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपण यामध्ये बेसन पीठ ॲड करण्याऐवजी जेव्हा आपण उडीद डाळ भिजत घालतो त्यावेळेसच आपण त्यामध्ये थोडीशी हरभरा डाळ त्यामध्ये आपण ॲड करायची आहे, जेणेकरून आपल्याला बेसन पीठ घालण्याची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व बॅटर जे आहे ते आपण एकत्र करून घ्यायचं आहे, मिक्स हलवून घ्यायचं आहे आणि खूप छान प्रकारे आपलं उडीद डाळीचं जे पीठ आहे, जे बॅटर आहे वड्यांसाठी बनवलेलं, ते तयार झालेलं आहे. तर आपण एका हाताला अशा पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण वडा हातामध्ये घेऊ, वड्याचं पीठ ज्या वेळेस आपण हातामध्ये घेऊ ते हाताला चिकटलं जाणार नाही. तर अशा पद्धतीने आपण थोडंसं पीठ घेतलेलं आहे. तर ते पीठ आपण अशा पद्धतीने एका हातावर घेतल्यानंतर त्यामध्ये आपण अशा पद्धतीने होल करून घ्यायचं आहे. तर खूप छान प्रकारे होल तयार झालेला आहे आणि दुसऱ्या हाताला देखील आपण पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जो वडा आहे तो आपल्या हाताला चिकटला जाणार नाही. अशा पद्धतीने वडा आपण दुसऱ्या हातात घेतलेला आहे आणि तेल चांगले गरम झालेले आहे. तेल चांगले गरम झाले की एक एक करून आपण त्यामध्ये वडे सोडून देणार आहोत. तेलामध्ये नेहमी तळण्याआधी आपण अगदी मीडियम गॅसवरच तेल ठेवायचं आहे आणि तेल चांगले गरम करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण एक एक वडे सोडलेले आहेत तेलामध्ये. तर ते एकामेकाला चिकटले आहेत, तर ते चांगले फ्राय झाले की ते आपले सुटे सुटे होऊन जातील. तर खूप छान प्रकारे बघा वडे आपले अशा पद्धतीने फुगले गेलेले दिसत आहे. तर यामध्ये आपण सोड्याचा वापर केलेला नाही आहे. तर खूप छान प्रकारे वड्यांचा शेप देखील आलेला आहे आणि न घाबरता आपण ते हातामध्ये तळ हातावरती आपल्या घेऊन आपण तेलामध्ये सोडू शकतो. खूपच सिंपल पद्धत आहे आणि झटपट अशा पद्धतीने वडे तयार होतात या पद्धतीने आपण केले तर फ्राय देखील खूप छान प्रकारे करायचे आहेत आपल्याला. त्याला ब्राऊन कलर आला पाहिजे. वडे अगदी मीडियम आचेवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत आणि खूप छान प्रकारे त्याचा कलर चेंज होत आलेला आहे. तर बॅटरमध्ये आपल्याला ओलं खोबरं असतं ते देखील आपण ॲड करू शकता, त्याचे बारीक बारीक तुकडे करून. तर खूप छान प्रकारे आपले वडे तयार होत आहेत, फ्राय झालेले आहेत आणि कलर देखील खूप सुंदर अशा पद्धतीने आलेला आहे. तर आपण ही दुसरी साईड पलटून बघितलेली आहे आणि आपले वडे तयार झालेले आहेत, उडीद वडे. बघू शकता मी वडे काढून घेतलेले आहेत एका भांड्यामध्ये. तर खूपच छान आणि क्रिस्पी अशा पद्धतीने आपले उडीद वडे तयार झालेले आहेत आणि मेंदू वडे देखील आपल्याला माहिती आहेत की याला म्हटलं जातं. तर खूप छान पद्धतीने याचे शेप्स आलेले आहेत. तर गॅस आपण मीडियम आचेवर होता, त्यामुळे बघा खूप छान प्रकारे वडे देखील आतपर्यंत शिजले गेलेले आहेत आणि वड्यांचा कलर देखील खूप सुंदर दिसत आहे. तर फ्रेंड्स, माझी ही रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि माझी करण्याची सोपी पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत भेटूयात. बाय फ्रेंड्स.